Hello everyone, I am Thakre sir and welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn class 9th second lesson 1.2 the fun they had. So fun means मजा करणे. So the fun they had म्हणजे त्यांना मजा आली. आपण असं म्हणूया, त्यांना मजा आली. Okay. So actually this story is a futuristic story. You know what futuristic story? Futuristic story म्हणजे याला आपण म्हणतो भविष्य कथा. याला काय म्हणू आपण? भविष्य कथा. And it's a imaginary story written by Isaac Asimov. Okay, it's a imaginary story. ही एक काल्पनिक कथा आहे. So without wasting time, let's get started. Okay, so Margie even wrote about it that night in her diary. On the page headed 17 May 2157, she wrote, "Today Tommy found a real book." Okay, तर काय म्हणते की मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी म्हणजे मार्जीनी त्या रात्री लिहिलं सुद्धा. कुठं? इन हर डायरी. जे त्या रात्री तिनं लिहिलं सुद्धा. आता रोट इज अ पास्ट टेन्स ऑफ राईट म्हणजे हा राईटचा पास्ट टेन्स आहे. लिहिलं सुद्धा. कुठं लिहिलं? इन हर डायरी. काय लिहिलं बघा तर ऑन द पेज हेडेड 17 मे 2157 शी रोट. तिनं लिहिलं कुठं? ऑन द पेज, तिच्या डायरीच्या पेजवर लिहिलं. हेडेड, हे तर हेडेड म्हणजे मथळा, शीर्षक म्हणतो आपण ज्याला शीर्षक. तर तिनं मथळा लिहिलं. ह्या मथड्याखाली लिहिलं कोणत्या? 17 मे 20. आणि काय लिहिलं तर टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक. आज टॉमीला रियल बुक म्हणजे खरोखर पुस्तक मिळालं. फाउंड म्हणजे मिळालं. फाइंडचा पास्ट टेन्स. ओके, तर हे तिनं आपल्या डायरीमध्ये ह्या मथड्याखाली लिहिलं. कोणत्या? 17 मे 2157. आता बघा 17 मे 2157. आता हा जो इयर आहे 2157 हा भविष्यातील आहे. आज आपण कोणत्या इयरमध्ये आहोत तर 2020. आता बघा 2157 मायनस 2020. तर बघा 7, 5तून 2 गेले 3, 1 आणि 2तून 2 0. ओके, तर 137. आज आपण 2020 आहो आणि ही जी कथा आहे, ही जी स्टोरी आहे, ही कधीची आहे? 2157 म्हणजे 2157 मधली आहे. म्हणजे ही आजपासून 137 वर्ष समोरची कथा आहे. सो दॅट्स वाय इट्स अ फ्युचरिस्टिक स्टोरी. म्हणून याला आपण भविष्यातील किंवा भविष्य कथा असं म्हणूया. ओके, म्हणजे भविष्यात ही जी इन्सिडेंट आहे, ही जी घटना ही भविष्यात घडलेली आहेत. ओके, इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. So it was a very old book. ही जी पुस्तक होती ही व्हेरी ओल्ड. व्हेरी ओल्ड म्हणजे खूप जुने पुस्तक होते ते. मार्जीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट म्हणजे मार्जीचे जे आजोबा होते एकदा त्यांनी म्हणाले होते की व्हेन ही वॉज अ लिटल बॉय, की जेव्हा ते काय होते? एक छोटे मुलगा होते म्हणजे एक छोटं मूल होते. हिज ग्रँडफादर म्हणजे कोणाचे ग्रँडफादर? म्हणजे मार्जीच्या ग्रँडफादरचे ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट त्यांना म्हणाले होते की देअर वॉज अ टाईम व्हेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. त्यांनी म्हणाले होती कोणी? की जे मार्जीचे ग्रँडफादर होते. आणि मार्जीचे ग्रँडफादर जेव्हा ते लहान होते, व्हेन ही वॉज अ लिटल बॉय, आणि जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? देअर वॉज अ टाईम व्हेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. म्हणजेच त्यांना सांगितलं होती की एकेकाळी सर्व कथा, ऑल स्टोरीज, सर्व कथा वेअर प्रिंटेड ऑन पेपर. ह्या सर्व कथा एका कागदावर छापल्या जायच्या. प्रिंटेड म्हणजे छापणे.
ऑन द पेपर, एका कागदावर छापल्या जायच्या, अशा मार्जीच्या ग्रँडफादरनी मार्जीच्या ग्रँडफादरला सांगितलेलं होतं. ओके, आता बघा इथं मार्जिंग क्वेश्चन बघा मित्रांनो. व्हेन डज द स्टोरी टूक प्लेस, म्हणजे ही जी कथा आहे ही ती कथा कधी घडलेली आहे. तर बघा इथं आहे 17 मे 2157. ओके, सो द स्टोरी टेक प्लेस 17 मे 2157, म्हणजे भविष्यामध्ये 2157 ह्या दिवशी ही कथा घडलेली आहे. ओके, ही कथा घेतलेली आहे. व्हॉट डज द मार्जी मीन बाय अ रिअल बुक. आता मार्जीच्या मतानुसार रिअल बुक कोणतं आहे, म्हणजे रिअल बुक म्हणजे काय, तर रिअल बुक म्हणजे काय. सो व्हेन ऑल द स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर, ऑल द स्टोरीज प्रिंटेड ऑन पेपर, म्हणजे रिअल बुक म्हणजे कोणतं की ज्या सगळ्या कथा पेपरवर काय केल्या जात असतात, प्रिंटेड छापल्या जात असतात, ते म्हणजे रिअल बुक असं मार्जीला म्हणायचं आहे. ओके ओके, सो यू नो अबाउट द मार्जी इज अ मेन कॅरेक्टर ऑफ दिस स्टोरी. ओके, सो मार्जी इज द मेन कॅरेक्टर ऑफ धिस स्टोरी, म्हणजे मार्जी हे ह्या कथेचं मुख्य पात्र आहे. ओके, दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड श्रिंकली and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. So they turned the page. जेव्हा त्यांनी तो त्या पुस्तकाचा पेज टर्न केलं म्हणजे पलटवलं, which were yellow and श्रिंकली, की जो कसा होता, येलो म्हणजे पिवळसर अँड श्रिंकली म्हणजे काय तर दुमडलेला, चुरगाळलेला होता, दुमडलेला किंवा चुरगाळलेला होता. अँड इट वॉज ओफुली फन्नी टू रीड, आणि ते वाचण्यासाठी अतिशय काय होते, फन्नी होते, अतिशय मजेशीर होते. वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वेअर सपोज टू ऑन अ स्क्रीन, यू नो. आणि तुम्हाला माहीत आहे की ते जे वर्ड्स होते ते वर्ड्स कसे होते, स्टूड स्टील, अगदी. आता स्टूड म्हणजे काय, तर हा स्टँडचा पास्ट टेन्स, स्टूड म्हणजे अगदी ते सरळ उभे, स्टील म्हणजे शांत. इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वेअर सपोज टू ऑन अ स्क्रीन, म्हणजे ज्या पद्धतीने ते स्क्रीनवर जे वर्ड्स आहेत ते हलायला पाहिजे होते. आता या ठिकाणी सपोज टूचा अर्थ आपण पाहिजे या अर्थाने घेऊया, तर ते हलायला पाहिजे होते परंतु ते एकदम कसे, दे आर स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे, म्हणजे ते हलण्याच्या ऐवजी अगदी काय सरळ उभे शांत असायचे ते अक्षरे. ओके, अँड देन व्हेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, आणि जेव्हा आपण तो पेज जर आपण पलटवतो म्हणजे चेंज करतो, इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड व्हेन दे रीड इट द फर्स्ट टाईम, आणि जेव्हा आपण पूर्वी वाचलेलो होतो तेच वर्ड्स पुन्हा, सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड, आणि पुन्हा तेच वर्ड्स त्या पेजवर पुन्हा आले होते. ओके, असं लेखकाला सांगायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने आपण स्क्रीनवरचे जे वर्ड्स आहेत ते जे हलत असतात, मूविंग होत असतात, परंतु ही जी पुस्तक आहे, ही जी खरीखुरी पुस्तक आहे, त्या खरीखुरी पुस्तकमधले जे वर्ड्स आहेत ते कसे असतात, स्टूड अँड स्टील, सरळ उभे आणि शांत असतात, हालचाल करत नाही. आणि जेव्हा आपण पेज पलटवत असतो, व्हेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, पूर्वीचा पेज जेव्हा पलटवत असतो तेव्हा ते सेम वर्ड्स, ते जे आपण आधी वाचलेले जे वर्ड्स होते ते वर्ड्स पुन्हा व्हेन दे रीड इट फर्स्ट टाईम, म्हणजे आपण जे पहिले वाचलेले जे वर्ड्स होते ते पुन्हा तेच वर्ड्स त्या पेजवर येत असतात. आणि म्हणून ते म्हणतात की इट वॉज ओफुली फन्नी टू रीड, म्हणून ते वाचण्यासाठी काय अत्यंत मजेशीर होते असं ते म्हणतात. ओके, गी सेट टॉमी, टॉमी म्हणाला गी, अरे किंवा शी, आपण ह्या अर्थाने गीचा यूज करत असतो. शी, टॉमी म्हणाला व्हॉट अ वेस्ट, काय नासाडी आहे, व्हॉट अ वेस्ट, काय नासाडी आहे. व्हेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे, व्हेन यू आर थ्रू विथ द बुक, जेव्हा तुम्ही ते पुस्तक
पुस्तकामधून जाता असं नाही म्हणायचं आपल्याला. तर जेव्हा ती पुस्तक आपण पूर्ण वाचून घेतो, यू जस्ट थ्रो इट अवे, तेव्हा ती पुस्तक आपण काय करतो, बाहेर फेकून देतो. म्हणजे जेव्हा आपली ती पुस्तक वाचून झाली, तर वाचून झाल्यानंतर त्या पुस्तकीला आपण काय करतो, फेकून देतो, असं त्याला म्हणायचं आहे. कोणाला, टॉमीला म्हणायचं आहे. आय गेस अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड मिलियन बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आणि तो म्हणतो की ही जी पुस्तक आहे, ही पुस्तक काय आहे, सी व्हॉट अ वेस्ट, हे म्हणजे पेपरचा काय आहे, वेस्ट आहे. अँड व्हेन यू आर थ्रू विथ द बुक, आणि जेव्हा आपण ही पुस्तक पूर्ण वाचून घेतो, यू जस्ट थ्रो इट अवे, तेव्हा आपण ती पुस्तक काय करतो, तर फेकून देतो. फेकून देत नाही, परंतु त्याला म्हणायचं आहे की तिचा उपयोग संपतो. अँड आय गेस, पुन्हा ती दुसऱ्यांना यूज करता येणार नाही. अँड आय गेस अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आणि मला म्हणायचं आहे की मला अशी म्हणजे आशा आहे की अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक, आणि आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर मिलियन म्हणजे लाखो पुस्तकं ऑलरेडी असतात, मस्ट हॅव ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, आणि असतात त्याचबरोबर इट्स अ गुड फॉर प्लेंटी मोर, प्लेंटी म्हणजे खूप सारे, आणि अशाच प्रकारे कित्येक चांगल्या पुस्तकी त्या ठिकाणी काय असतील, स्टोअर करून असतील, असं त्यांना म्हणायचं आहे. ओके, आय वुडंट थ्रो इट अवे, आणि परंतु मी त्यांना फेकून देणार नाही. आणि ज्या माझ्या स्क्रीनवर, टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर ज्या बुक्स आहेत, प्लेंटी ऑफ बुक्स, प्लेंटी ऑफ मोर गुड बुक्स जे आहेत, आय वुडंट थ्रो इट अवे, मी त्यांना अजिबात फेकून देणार नाही, असं टॉमी म्हणतो. ओके, सेम विथ माइन सेड मार्जी, मार्जी म्हणतो की मी सुद्धा, सेम विथ माइन, मी सुद्धा फेकून देणार नाही, मी टू ह्या अर्थाने सुद्धा आपण इथं वापरू शकतो. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेल बुक्स ॲज टॉमी हॅड. शी वॉज 11 year old. हू, मार्जी, मार्जी वॉज 11 year old, म्हणजे मार्जी ही 11 वर्षाची होती. अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेल बुक्स ॲट टॉमी हॅड, आणि टॉमीने वाचलेले जेवढे टेल बुक्स होते, ते टेल बुक्स तिनं वाचलं नव्हतं. आता टेल बुक्स म्हणजे काय, आता आपण याला काय म्हणतो, आपण जो आपल्याकडे जो बुक आहे, आपण याला टेक्स्ट बुक म्हणतो, याला काय म्हणतो, टेक्स्ट बुक. आणि जे कम्प्युटरच्या पडद्यावर किंवा टेलिव्हिजनच्या पडद्यावर आपण जे बघत असतो, ते कोणते बुक्स आहेत, टेल बुक्स. ओके, तर मार्जीनी टॉमी इतके टेल बुक्स अजून वाचले नव्हते. अँड ही वॉज 13 year old, आणि जो टॉमी होता, हा टॉमी किती वर्षाचा होता, 13 year old, म्हणजे 13 वर्षाचा होता. आणि मार्जी ही किती, 11 वर्षाची होती. सो टॉमी वॉज 13 year old अँड मार्जी वॉज 11 year old. ओके, सी सेड व्हेअर डिड यू फाइंड इट, ती म्हणाली व्हेअर डिड यू फाइंड इट, हे पुस्तक तुला कुठं मिळालं. फाइंड, व्हेअर डिड, फाइंड, इट्स अ क्वेश्चन सेंटेन्स. ओके, इट्स अ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. व्हेअर डिड यू फाइंड इट, तुला ही कुठं मिळाली. इन माय हाऊस, ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द ॲटिक. इन माय हाऊस, माझ्या घरी मिळाली. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग, फक्त त्यांनी बोर्ड दाखवला. ही पॉइंटेड म्हणजे त्यांनी बोर्ड दाखवला, काय तर विदाउट लुकिंग, तिच्याकडे न बघता. बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग, का बरं तिच्याकडे त्यांनी बघितलं नाही, फक्त बोर्ड दाखवलं. बिकॉज ही वॉज बिझी इन रीडिंग, कारण की तो वाचनामध्ये गुंतलेला होता. इन द ॲटिक, आणि ॲटिक म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, तर सज्जा किंवा पाना, आहे की नाही. आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो, त्याला सज्जा किंवा पाना, म्हणजे आपल्या बेडरूममध्ये वगैरे जो सज्जा असतो, त्या सज्जाकडे त्यांनी बोर्ड दाखवत तिला सांगितलं की इन माय हाऊस. ओके, माझ्या घराच्या सज्जावर मला ती पुस्तक मिळाली. व्हॉट्स इट अबाउट, ते कशाबद्दल आहे. स्कूल, ती कशाबद्दल आहे, शाळेबद्दल आहे, असं टॉमी कोणाला म्हणाला, मार्जीला सांगितलं की ती शाळेबद्दल आहे पुस्तक. मार्जी वॉज स्कॉर्नफुल स्कूल, मार्जी वॉज स्कॉर्नफुल. आता स्कॉर्नफुल म्हणजे काय, तर तिरस्कार. स्कॉर्नफुल म्हणजे काय, तर तिरस्कार. तर मार्जी तिरस्काराने म्हणाली स्कूल, शाळा.
मार्जी तिरस्काराने काय म्हणाली, शाळा, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल, आय हेटेड स्कूल. शाळेबद्दल तिथं काय लिहिलेलं आहे, मला तर शाळेचा काय वाटतो, तिटकारा वाटतो, हेट, द्वेष वाटतो, असं ती मार्जी म्हणाली. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्जीला नेहमी, ऑलवेज म्हणजे नेहमी शाळेचा काय वाटायचा, तिटकारा वाटायचा, म्हणजे तिला अजिबात शाळा आवडत नव्हती. बट नाऊ सी हेटेड इट मोर दॅन इवर. परंतु आता तर मात्र त्यापेक्षा जास्त तिला शाळेचा तिटकारा वाटायला लागला. मोर दॅन इवर. द मेकॅनिकल टीचर. आता तिला का बरं पुन्हा तिला त्या शाळेचा तिटकारा वाटायला लागला, कारण काय तर द मेकॅनिकल टीचर म्हणजे तो तिचा जो मेकॅनिकल टीचर होता, हॅड बीन गिवन हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी. कारण काय तर तिचा जो मेकॅनिकल टीचर होता, हॅड बीन गिवन म्हणजे हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे तिला एकामागून एक काय टेस्ट दिल्या जायच्या, टेस्ट आफ्टर टेस्ट म्हणजे एका टेस्ट मागून दुसरी टेस्ट. कशाची तर जिओग्राफीची तिला टेस्ट वारंवार दिल्या जायचं. आणि सी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स. आणि तिची जी कामगिरी होती त्या टेस्टमध्ये अधिक वाईटात वाईट, वर्स. इट्स अ कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ द बॅड. यू नो गॉट, बॅड, वर्स, वर्स्ट, गुड, बेटर, बेस्ट. म्हणजे वाईटात वाईट तिची कामगिरी व्हायची. आणि तो जो मेकॅनिकल टीचर होता, हॅड गिवन हर टेस्ट आफ्टर टेस्ट म्हणजे एका टेस्ट मागून दुसरी टेस्ट, म्हणजे एकावर एक अशा टेस्ट तो तिला देत होता जिओग्राफीच्या. आणि त्या प्रत्येक टेस्टमध्ये ती वाईटात वाईट कामगिरी करत होती. अँड दॅट्स वाय सी हेटेड इट मोर दॅन इवर. आणि म्हणून तिला शाळेचा अधिकच तिटकारा वाटायला लागला होता. अंटिल हर मदर हॅड सेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. म्हणजे शेवटी, अंटिल म्हणजे शेवटी, अल्टिमेटली आपण असं सुद्धा म्हणू शकतो, फायनली असं सुद्धा म्हणू शकतो. अंटिल हर मदर, तिची जी आई आहे, हॅड सेकन हर हेड सॉरोफुली. शेवटी तिनं दुःखाने आपल्या डोक्यावर हात थोपटलं म्हणजे आपटलं. अँड सेंट फॉर काउंटी इन्स्पेक्टर. आणि त्या मेकॅनिकल टीचरला शेवटी कोणाकडे पाठवलं, काउंटी इन्स्पेक्टर. म्हणजे तो दुरुस्त करणारा जो व्यक्ती असतो त्याला या ठिकाणी काउंटी इन्स्पेक्टर असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी त्याला काउंटी इन्स्पेक्टरकडे पाठवलं. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस अँड होल बॉक्स टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस. आणि तो लालसर चेहऱ्याचा तो एक गोलमटोल एक छोटा माणूस होता. विथ अ रेड फेस, लाल चेहऱ्याचा एक तो गोलमटोल असा एक व्यक्ती होता. अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स अँड डायल्स अँड वायर्स. आणि त्याचा संपूर्ण पेटी कशाने भरलेली होती, टूल्स म्हणजे काही साहित्य, डायल्स अँड वायर्स. आणि वायर्सनी आणि डायल्सनी त्याची ही पेटी संपूर्ण भरलेली होती. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर ॲन ॲपल. त्यानं मार्जीकडे पाहून स्माईल केलं, स्मितहास्य केलं. स्माईल म्हणजे स्मितहास्य करणे, स्मितहास्य केलं. अँड गेव हर ॲन ॲपल. आणि तिला काय दिलं, ॲपल दिलं, सफरचंद खायला दिलं. देन त्यानंतर टूक द टीचर अ पार्ट. त्यानंतर त्यांनी तिचा जो मेकॅनिकल टीचर होता त्याचे जे पार्ट्स होते ते वेगवेगळे केले, सेपरेट त्याचे पार्ट्स पूर्ण काढून टाकले. अँड मार्जी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. म्हणजे मार्जीला वाटत होते की त्याला पुन्हा कसे जोडावे त्याला ठाऊक नसेल तर बरं होईल. म्हणजे पुन्हा अभ्यास करण्याची किंवा टेस्ट सोडवण्याची जी कटकट होती ती चालली जाईल अशी तिला वाटायला लागलं होतं. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. परंतु त्याला सगळं माहीत होतं, सगळं काही माहीत होतं कसं जोडायचं. ओके, नोचा पास्ट टेन्स आहे न्यू. अँड आफ्टर ॲन अवर म्हणजे एका तासानंतर सो देअर इट वॉज
अगेन, एका तासानंतर पुन्हा तिथं पुन्हा अ लार्ज अँड ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन वेअर शोन अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड. ओके, पुन्हा एका तासानंतर देअर इट वॉज अगेन, तिथं पुन्हा अ लार्ज अँड ब्लॅक अँड अगली, खूप मोठा काळा कुट्ट आणि कुरूप, विथ अ बिग स्क्रीन म्हणजे एक खूप मोठ्या स्क्रीन, विच ऑल द लेसन्स वेअर शोन अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड, म्हणजे एक खूप मोठी स्क्रीन असलेला, पडदा असलेला आणि त्याच्यामध्ये खूप सारे लेसन्स आणि तिथं क्वेश्चन्स विचारले गेलेले होते, असा एक मोठा काळा आणि एक कुरूप असा बिग स्क्रीन असलेला तिचा जो मेकॅनिकल टीचर तिच्या समोर तिथं आला. अँड दॅट वॉजंट सो बॅड, परंतु तिथले जे क्वेश्चन्स होते दॅट वॉजंट सो बॅड, काही इतके कठीण नव्हते किंवा इतके वाईट नव्हते. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर सी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर. परंतु काय होते की द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट, म्हणजे असा एक भाग होता की मार्जीला त्याचा खूप तिटकारा होता. वॉज द स्लॉट, की जो विभाग होता, स्लॉट म्हणजे विभाग म्हणूया आपण, की जिथं वेअर सी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर, की जिथं काय होमवर्क आणि टेस्ट पेपर ज्या स्लॉटमध्ये ती म्हणजे इन्सर्ट करत होती, टाकत होती, तो स्लॉट मात्र मार्जीला अजिबात त्या मेकॅनिकल टीचरचा अजिबात आवडत नव्हता. तो मेकॅनिकल टीचर कसा होता? लार्ज ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन, एका खूप मोठी स्क्रीन असलेला, खूप मोठा पडदा असलेला तो एक मेकॅनिकल टीचर होता. आणि त्याचा काय आवडत नव्हती तिला? इथं बघा, व्हिच पार्ट ऑफ द मशीन्स डीड मार्जी हेट मोस्ट, कोणत्या पार्टचा, त्या मशीनच्या पार्टचा तिला हेट होता? द पार्ट आहे ना, द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर सी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर. सो दिस इज द आन्सर ऑफ धिस क्वेश्चन. ओके, she always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old, and she always had write them out in a punch code, आणि ती नेहमी कोणत्या भाषेत लिहायची? तर पंच कोड म्हणजे सांकेतिक भाषेत लिहायची. अँड दे मेड हर लर्न व्हेन शी वॉज 6 years old, आणि ती जी भाषा आहे ते जेव्हा ती 6 वर्षाची होती, व्हेन शी वॉज 6 years old, तेव्हा ती भाषा तिनं शिकून घेतली होती. कोणती? पंच कोड म्हणजे जी सांकेतिक भाषा होती, ती सांकेतिक भाषा तिनं 6 वर्षाचीच असताना तिनं शिकून घेतली होती. बिकॉज शी ऑलवेज हॅड टू राईट देम, कारण की तिला नेहमी त्या पंचकोड भाषेत लिहावं लागत होते. ओके, हॅड टू लिहावं लागलं होतं असं म्हणूया आपण. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेट द मार्क्स इन नो टाईम, आणि तो जो तिचा मेकॅनिकल टीचर होता त्याला ते मार्क्स कॅल्क्युलेट करायला अजिबात वेळ लागत नव्हता. पटकन तो तिचे मार्क्स कॅल्क्युलेट करत होता. ओके, द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीज हेड, आणि जेव्हा त्या क्वांटिटी इन्स्पेक्टरनी आपले जे काम होते जे फिनिश केल्यानंतर त्यांनी मार्जीकडे बघून स्माईल केलं, स्मिथ हास्य दिलं, अँड पॅटेड मार्जीज हेड, आणि मार्जीचे जो हेड म्हणजे डोका, पॅटेड म्हणजे थोपटणे, आणि तिच्या डोक्याला त्यांनी थोपटलं. ही सेड टू हर मदर, तो जो काउंटी इन्स्पेक्टर होता तो तिच्या आईला म्हणाला, इट्स नॉट द लिटल गर्ल फॉल्ट, हा त्या छोट्या मुलीचा अजिबात फॉल्ट नाही किंवा तिचा अजिबात चूक नाही. मिसेस जोन, तिच्या आईचं नाव होतं मिसेस जोनला म्हणाला तो की ह्या छोट्या मुलीचं अजिबात चूक नाही. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक, मला वाटते की जो जिओग्राफी सेक्टर होता वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक, म्हणजे तो थोडा बराच समोर गेलेला होता. गिअर्ड, आता गिअर्ड म्हणजे काय होते तर सज्ज, परंतु इथं आपण तो समोर गेलेला होता. कशा, कोणता सेक्टर? जो जिओग्राफीचा सेक्टर होता तो थोडा समोर गेलेला होता. अँड दोज थिंग्स हॅपन समटाइम्स, आणि अशा गोष्टी कधी कधी काय होतात? घडत असतात. बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती है, तशाच प्रकारे अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात, असा तो काउंटी इन्स्पेक्टर कोणाला म्हणाला?
मिसेस जोनला म्हणाला. आय हॅव स्लो इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. आणि आता मी त्याला स्लोड केलं. स्लोड, आय हॅव स्लोड इट. आता मी त्याला स्लोडचं काय आहे, पास्ट टेन्स, स्लोड केलं इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. म्हणजे आता मी एक सरासरी 10 वर्षाच्या लेवलमध्ये त्याला आणून ठेवलं. ॲक्च्युअली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. खरं तर द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस, खरं तर तिचा संपूर्ण जो प्रोग्रेस आहे अकॅडमिक, तिचा जो प्रोग्रेस आहे इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. तो कसा आहे, बराचसा कसा आहे, समाधानपूर्वक आहे. सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानपूर्वक आहे असा तो इन्स्पेक्टर म्हणाला. कोणाला, मिसेस जोन्सला म्हणा, की जी मिसेस जोन कोण होती, मार्जीची मदर होती. त्या मदरला म्हणाला मार्जीच्या, की तिचा जो प्रोग्रेस आहे तो कसा आहे, क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. म्हणजे सॅटिस्फॅक्टरी आहे, म्हणजे सॅटिस्फॅक्टरी आहे. यू नो अबाउट दिस इज द प्रोनाउन्सिएशन इज सॅटिस्फॅक्टरी. ओके. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. आणि पुन्हा त्यांनी मार्जीच्या डोक्याला थोपटलं. सो वी शूड स्टॉप हिअर. You know, because this lesson is so big, so we should make it a 2 parts. Okay, so we should stop here, and we will see you in next part of the same lesson. Okay, so if you like my video, so please hit the like button and subscribe it. अजूनही आपण माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. ओके.